लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे धनगर मलाई. जास्त टाइम करू नका आपण. आणि दोन सायगावचे दोन फलंदाज सलामीवीर आपण पाठवायचे आहेत. पंचांना देखील विनंती करतो, आमचे सरांना विनंती करतो, जास्त टीम मीटिंग करून देऊ नका. लगेचच सामना चालू करायचा आहे, विनंती करायची आहे. 15 मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे मित्रांनो, नाही तर पेनल्टाईज केलं जाईल. कारण 5 ते 5:30च्या आत आपल्याला फायनलचा सामना चालू करायचा आहे. काही मान्यवर देखील इथे उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हजेरीमध्ये आपल्याला सामने करायचे आहेत परिपूर्ण. तरी धनगर मलाईच्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपण. तसेच पांगलोलगावचे सुपुत्र अमोल रेकामे यांचा सत्कार करतील सागर दाभोलकर. मित्रा दोन फलंदाज देखील सलामीवीरसाठी सायगाव या संघाकडून आलेले आहेत. तरी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे धनगर मलाईचे कर्णधार. एक एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे, सायगाव या संघाचा एक प्रतिनिधी. तसेच गोलंदाजी टीम मार्कवर सज्ज होतोय तो धनगर मलाई या संघाकडून प्रज्योत. आणि फलंदाजी गेलेले दोन फलंदाज आहेत. मी सायगाव या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. स्ट्राइक एंड घेतोय आपल्याकडे स्वतःकडे तो फलंदाज आहे सायगाव या संघाकडून अल्पेश. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज सज्ज तो अभिषेक. लगेच सामना चालू करायचा आहे धनगर मलाई. 15 मिनिटाच्या आत परिपूर्ण सामने करायचे आहेत आपल्याला. एक इनिंग मध्ये 15 मिनिटं असतील आणि नाहीतर आपल्याला पेनल्टाईज केलं जाईल. याची देखील संघाने याची नोंद घ्यायची आयोजकांच्या वतीने. सामना चालू करायचा आहे. ओके, पंच आमच्याकडे वळत आहेत. सामना स्टार्ट होतोय. फलंदाजी सज्ज झालाय सलामीवीर सायगाव या संघाकडून अल्पेश. आणि नॉन स्ट्राईकला येतो अभिषेक. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रज्योत. अचूक अशी गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी जर्सी क्रमांक 24 घालून तो या धनगर मलाई या संघाकडून प्रज्योत अशीच गोलंदाजी करतो काय पाहूया. त्याची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे या टुर्नामेंटमध्ये. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून असेल, मैदानामध्ये देखील असेल. तशीच फलंदाजी देखील सायगावची पाहिलेली आहे अल्पेश कडून आणि अभिषेक कडून. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज होतोय अल्पेश. या टुर्नामेंटचा दुसरा सामना चालू आहे तो म्हणजे धनगर मलाई आणि सायगाव. राईट मोर द मारा गोलंदाजी करतोय, गोलंदाजीवरती सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक चालू टाकतोय. फुलटॉस मिळालं होतं पण निर्धाव टाकण्याच्या प्रयत्नात होते का पाहूया. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात आत्महत्या होते, ती म्हणजे अल्पेशची. एकदा होऊ दे डीजे. अल्पेशला ही रन घेण्याची पण एक आत्महत्या केली आणि लगेचच विकेट गेला. एकदम स्वस्त मध्ये विकेट जातोय डगआउट मध्ये. अचूक अशी पंच स्ट्राइक चेंज.
स्ट्राईकला आलेला फलंदाज अभिषेक आता स्वतः स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाज सज्ज होतोय धनगर मलाईकडून प्रज्योत. अचूक अशी गोलंदाज महत्वपूर्ण रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेतला होता. चांगला समाचार घेतला लेग साईडला. एक धावेचा कौल येतोय. एक धाव देखील परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा क्षेत्ररक्षण येण्याच्या आतच डिक्लेअरच्या झोनमध्ये जातोय मला वाटतं आणि 2 धावा मिळत आहेत ते म्हणजे सायगाव या संघाला आणि वाढती धावसंख्या होते ती 3. आणि तिसऱ्या सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. मी कॉल देतोय पांगनोली संघाचे कर्णधार आणि घोणसे संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. घोणसे या संघाचे कर्णधार भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे गावदेवी क्रिकेट संघ पांगनोली या संघाने. पर्व 4 आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट होत आहेत. चला लगेच जाऊया सामन्याकडे. सायगाव या संघाची एक महत्वपूर्ण विकेट गेल्याच्या नंतर धाव संख्या झाली आहे ती 3. अचूक अशी काय फटका घेतलाय. उंची कमी लांबी जास्त क्षेत्ररक्षण जातोय सीमारेषे पार. खणखणी देतोय चौका. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 4 धावा. पंच आमच्याकडे इशारा करतायत 4 धावेचा. संघाची आणि वाढती धावसंख्या केली आहे सायगाव या संघाने. 1 बाद 7 स्कोर बरोबर ती 7 धावसंख्या देखील लावलेली आहे. त्याचं महत्व देखील त्याला आपल्या इंटरनॅशनल मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं आणि महत्वपूर्ण खेळाडू क्रिकेटर ठरला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. अचूक अशी गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये जातोय 1 आणि वाढती धावसंख्या होते ती सायगाव या संघाची 8. पहिला षटक चालू आहे. धनगर मलाईकडून अचूक अशी गोलंदाजी करत असतो नेहमी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अचूक गोलंदाजीमध्ये फक्त 8 धावा खर्ची केलेल्या आहेत सायगाव या संघाला आपल्या गोलंदाजीमधून. प्रज्योत जर्सी क्रमांक 24 घालून खेळत असतो नेहमी आपल्या संघासाठी. टॉच उडून घ्या. ज्याचा महत्वपूर्ण विकेट सलामीवीर आला होता तो विकेट जातो. विकेटचं पतन होतोय तो म्हणजे अभिषेकचं 2-1. संचितला आणि निखिलला आपल्या खांद्यावर परिपूर्ण संघाची जबाबदारी घ्यावी लागेल कारण 2 सलामी वीर आतापर्यंत डगआउट मध्ये गेलेले आहेत आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो धनगर मलाई या संघाकडून सतीश. अशी अचूक गोलंदाजी करावी लागेल. प्रज्योत प्रमाणे महत्वपूर्ण एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेतला अल्पेशचा. तसं लगेच अभिषेकचा देखील विकेट घेतला आपल्या गोलंदाजीमधून आणि फक्त धाव संख्या खर्च केल्या त्या 2 विकेटच्या नंतर 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायगाव या संघाची धाव संख्या झाली 8. पाहूया आता काय कोणाची लावतो वाट. कोण सचिन की गोलंदाज येतोय तो म्हणजे सतीश. काय गोलंदाजी करतोय कुठेही समजलेलं नाही तो म्हणजे निखिलला. अचूक गोलंदाजी करतोय. मला वाटतं ह्याने बाहुबली मधला पिक्चर पाहिला असेल. दादांना बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा अशी गोलंदाजी करतोय तो संघासाठी आणि आपल्या नावासाठी तो म्हणजे सतीश. धनगर मलाई संघाकडून नेहमी गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. राईट मोर मारा करतोय गोलंदाजी. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता पण बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय. कुठेही समजलं गेलेलं नाही या निखिलला फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू टाकतोय. 8 धावेवरच आतापर्यंत थांबावं लागलंय सायगाव या संघाला. 2 सलामीवीर मैदाना डगआउट मध्ये आहेत. अल्पेशला धावण्याची गरज नव्हती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये महत्वपूर्ण विकेट गेला तो म्हणजे अल्पेशचा. आता परिपूर्ण खांद्यावर जबाबदारी घेऊन आहेत ते म्हणजे फलंदाज 2 निखिल आणि संचित. निखिलला फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला जर टार्गेट समोर ठेवायचं असेल धनगर मालेसाठी. लॉंग आपला खेळा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. मूर्ती लहानपण कीर्तिमान काय क्षेत्ररक्षण केलंय ज्याच्या
जर्सी क्रमांक करत आहे 143. म्हटलं जातं ना आय लव्ह यू, एखाद्या मुलीला आय लव्ह यू बोलण्यापेक्षा मला क्रिकेटमध्ये खेळायला आवडेल अशी क्षेत्ररक्षण केलंय ते म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान धनगरे मला इच्छा, ज्याला म्हणून जर्सी क्रमांक आतापर्यंत दिलाय 143. मित्र एकदा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी खेडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी दोळा टाळ्यांच्या कडकड्यामध्ये त्यांचं स्वागत करूया. तसे आई गावदे क्रिकेट संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेळात वेळ काढून आल्याबद्दल असंच लाख मोलाचं सहकार्य आपल्या नेहमी गावाला असू दे. मला वाटतं त्यांचा मान सन्मान करण्यासाठी लगेचच क्षेत्ररक्षणाची जागे झेल घेतली, ज्याच्या जर्सी क्रमांक आहे 143. अचूक गोलंदाजी करतोय, कुठेही समजत नाहीये फलंदाजाला. विनायकला अचूक गोलंदाजी करतोय, गोलंदाजी सज्ज आहे तो म्हणजे धनगरे माल्याकडून सतीश. प्रज्योतची जागा भरून काढण्यासाठी सेकंड ओव्हर ज्याला दिलं होतं संघाकडून तो सतीश काय लगेच 3 निर्धाव चेंडून एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतला, तो देखील निर्धाव टाकला आणि आतापर्यंत हॅट्रिकचा चान्स केला निर्धाव मधून, गोलंदाजी मधून निर्धाव चेंडू टाकले 4. सतीशने अचूक गोलंदाजी करतोय, सायगावच्या फलंदाजांना स्तब्ध केलं आपल्या गोलंदाजी मधून. 5वा देखील निर्धाव चेंडू टाकतोय. पाहूया आतापर्यंत ह्या मैदानामध्ये हॅट्रिक पाहायला मिळालं नाही, चौकारांची षटकारांची असेल, हॅट्रिक विकेटची असेल, पण पाहूया मिडन ओव्हर टाकण्याचा प्रयत्न करतोय क्या. आतापर्यंत IPL मध्ये ज्याच्या नावावर रेकॉर्ड आहे मिडन ओव्हर 24 टाकले तो म्हणजे प्रवीण कुमार यांनी 24 ओव्हर आतापर्यंत मिडन ओव्हर टाकले होते आणि रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. तसंच हा रेकॉर्ड ह्या सतीशच्या नावावर राहतो काय पाहूया. मिडन ओव्हरचं अचूक फलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावसंख्या झाली होती, पण निर्धाव सेकंड ओव्हर सतीशने लगातार 5 निर्धाव चेंडू टाकले. ओव्हर मेडन ओव्हर टाकतोय आणि महत्वपूर्ण विकेट घेतला एक आणि अपील करतायत पंचांकडे धनगर मलाईचे संघ, पण कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता मित्रांनो काय गोलंदाजी केली, ही महत्वपूर्ण विकेट घेतला आणि लगेचच मेडन ओव्हर देखील टाकला. अशीच गोलंदाजी पहिल्यांदा पाहायला मिळाली असेल युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अचूक गोलंदाजी केली ती म्हणजे धनगर मला या संघाकडून सतीशने आणि निर्धाव चेंडू टाकले ते म्हणजे 6. त्याला मेडन ओव्हर असं म्हटलं जातं. महाराष्ट्रभर ते फिरत असतात, आपल्या चांगले बाहेर देखील फिरत. फुलटॉस मिळाले, फुलटॉसचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण झेल बाद होतोय, लगेचच विकेट जातोय. काय गोलंदाजी करतोय धनगर मला. लॉलीपॉप म्हटलं जातं, त्या लॉलीपॉपचा चांगला फायदा घेता आला नाही तो म्हणजे निखिलला आणि लगेचच स्वस्त मध्ये बाद होतोय. विकेट घेतल्यानंतर निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात पण अवांतर धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते. 8 वर थांबली होती ती वाढती धाव संख्या होते 9. सायगाव या संघाची महत्वपूर्ण 4 विकेट देखील गेलेले आहेत. कमीत कमी धनगर मलाई समोर कमीत कमी 20 ते 25 रनाचा टार्गेट ठेवावा लागेल जर आपला संघ विजयी करायचा असेल. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे धनगर मलाई संघाकडून स्वतः कर्णधार रोहन
जर्सी क्रमांक 17 घालून नेहमी खेळत असतो आपल्या संघाकडे. अचूक अशी गोलंदाजी करत नेहमी आपल्या संघाला विजयी करत असतो. धनगर मलाई संघाकडून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि 2च धावेवर समाधान मानावं लागेल आणि वाढती धावसंख्या होते ती 11. 11 धावसंख्या झालेली आहे ती. सायगाव या संघाची महत्वपूर्ण 4 खेळाडू देखील बाद झालेले आहेत. रोहन आपल्या गोलंदाजीमधून अचूक गोलंदाजी करत असतो धनगर मलाई संघाकडून, पण फलंदाजाला चांगला फुलटॉस मिळाला. त्याचा फायदा घेतोय जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या येते ती 2 आणि वाढती धावसंख्या होते ती 13. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली आहे 13, कारण श्रीलंकेचा मेंडिसला आतापर्यंत जर्सी क्रमांक 13 आहे मित्रांनो. त्याला हा तो नेहमी अनलकी क्रमांक समजला जातो आणि त्याच क्रमांकाचं जर्सी क्रमांक घालून खेळतोय की हा यशस्वी क्रमांक ठरवला जातोय ज्या मेंडिसकडून. तेवढी धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागली गेलेली आहे ती म्हणजे 13. अचूक फलंदाजी करतो. फुलटॉस मिळाला होता. तू मला 2 रन काढू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो अशी गोलंदाजी पाहायला मिळते म्हणजे रोशनकडून. आणि धावसंख्या होते ती सायगाव या संघाची. मेंडिसचा जर्सी क्रमांक आहे तेवढं 13. जास्त टीम मीटिंग मित्रा रोहन करू नकोस, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसरा सामना चालू आहे आणि धनगर मलाईकडून गोलंदाज सज्ज झालाय रोहन. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. कुठेही फलंदाजाला समजलेला नाही आहे आणि 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात आत्महत्या होते ती प्रसादची आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 14 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 रनांची. कारण आता जे दिवस चालू आहेत व्हॅलेंटाईन डे जो 14 तारखेला आहे तो तेवढीच धावसंख्या झालेली आहे ती 14. कारण जसं व्हॅलेंटाईन डे मध्ये टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. मी विनंती करतो नेहरू संघ आणि सॉरी मित्रा, पांगणोले आणि घोणसे या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. सुनील खेडेकर ना, पांगणोली या संघाचे कर्णधार आणि घोणसे या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं. टॉस का बॉसच्या इकडे आणि यांच्याकडून देखील दिलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार. तसेच पांगणोली संघ आणि घोडसे संघांमध्ये टॉस करतायत. या पांगणोली या गावचे सुपुत्र माजी अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी खेडेकर साहेब टॉस करतायत. लगेचच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. सायगाव या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आपण.
लगेचच सामन्याला सुरुवात करायची. दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. धनगर मलाई या संघाकडून जिंकण्यासाठी सलामीवीर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो धनगर मलाईकडून नितीन आणि नॉन स्ट्राईकला स्वतः कर्णधार येतोय रोहन. कोणी पांगणोली आणि घोणसे या संघामध्ये जो टॉस झाला होता तर घोणसे या संघाने टॉस विन झालेले आहेत. शिवगर्जना संघटना पांगलोली मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुनील खेडेकर यांचा सत्कार करतील अनंत महाडिक. सन्माननीय आदरणीय पांगणोली या गावचे सुपुत्र आणि माजी अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी खेडेकर साहेबांचा आनंदजी महाडिक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान सोहळा आपण करायचा आहे, सत्कार देखील करायचा आहे त्यांचा. 15 रनांचा टार्गेट आपल्याला 18 बॉलमध्ये चेस करायचा आहे. 1D 2D मध्ये ते कन्वर्ट करतायत आणि 1D 2D मध्ये आपल्या संघाला धाव खातं उघडलं जाते 2 रनांवरती आणि धाव संख्या होते ती 3. सायगाव या संघाची लाख मुलाचा सहकार्य सदैव या क्रिकेट संघाला असतो. माजी अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी खेडेकर साहेबांचा आज संडे असला देखील पण आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी सदैव थाप देत असतात शाबासकीची आणि ते वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. तुमच्या गावचे आहेत ना कोण आले की सांग तू. तसेच पांगणोली गावचे सुपुत्र सन्माननीय राजूजी रिकामे साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लगेचच मैदानाकडे जाऊया. धनगर मलाई या संघाची धाव संख्या झाली आहे ती 4. अचूक अशी गोलंदाजी ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं डिक्लर झोनमध्ये जाते का पाहूया आणि पंच आमच्याकडे वळत आहेत आणि डिक्लरची धाव 1 येते आणि वाढती धाव संख्या होते ती 5. तसेच संजय महाडिक आणि राजू रिकामे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. चला लगेच मैदानाकडे जाऊया. रोहन स्वतः खांद्यावर जबाबदारी घेतोय आणि 1-1च्या कन्वर्ट धाव संख्येने वाढती धाव संख्या होते ती सायगाव या संघाची 6 धाव संख्या होते. एक काढली सर 1 धाव संख्या ना ओके 1 धाव संख्या बरोबर वाढती धाव संख्या होते ती 6. अचूक अशी गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो विनायक ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न काय क्षेत्ररक्षण केलंय आणि 1 चोटी धाव मानावी लागेल आणि धाव परिपूर्ण देखील केली आणि वाढती धाव संख्या होते ती स्कोर बोर्ड होती 7. 7 या आकड्याचं आयुष्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो कारण लग्नामध्ये फेरे देखील 7 घेतले जातात. ते जगातील सर्व आश्चर्य देखील 7 आहेत आणि आठवड्याचे दिवस देखील 7 आहेत. तेवढी धाव संख्या उभारली गेलेली आहे स्कोर बोर्डवरती आणि त्याचबरोबर वाढती धाव संख्या होते सायगाव या संघाची 8. अशीच 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिन लॉस धाव संख्या झाली आहे ती सायगाव या संघाची 8. अशीच फलंदाजी करावी लागेल धनगर मलाईकडून. अजूनपर्यंत चांगला खेळाडू त्यांच्याकडे आहे तो म्हणजे मिलिंद. आमच्या विरा नालासोपारा नगरीमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य नेहमी करत असतात या संघटनेला. तशीच आतापर्यंत फलंदाजी ओपनिंगसाठी करत असतात पण आतापर्यंत मला वाटतं त्यांनी फलंदाजी पाठवलं ते म्हणजे नितीन आणि रोशनला पाठवलं रोहनला आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो अल्पेश. राईट मोर मारा करेल स्ट्राईकला आलेला फलंदाज नितीन अजूनपर्यंत पिचवर आहे. चांगला समाचार घेण्याच्या पर्यंत मिड विकेटच्या दिशेने जातोय फलंदाज बॉल आणि क्षेत्ररक्षण लगेचच तैनात आणि 2 धावा परिपूर्ण केल्या आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल आणि वाढती धाव संख्या झालेली आहे ती 10. 10 या क्रमांकाला देखील आता आपणपर्यंत जर्सीवर कधी इंटरनॅशनलमध्ये पाहिलं जाणार नाही. इंडियामध्ये सचिन तेंडुलकरांचं जर्सी क्रमांक आहे तो आता रिटायर्ड केलं जातं आहे आणि तो क्रमांक आपल्याला कधी पाहायला मिळणार नाही. एवढं इतकी धाव संख्या स्कोरबोर्डवरती लागली गेलेली आहे 10.
अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडंसं अपयश आले आणि 2 धावा परिपूर्ण केल्या आणि वाढती धावसंख्या होते ती धनगर मलाई या संघाची. पंच आमच्याकडे वळत आहेत, नो बॉलचा इशारा करतायत आणि वाढती धाव संख्या होते ती 13. अशीच फलंदाजी करावी लागेल. कुठल्याही गोष्टीचं जास्त टेन्शन नाही घेतलं, कारण टार्गेट कमी असल्या कारणास्तव वन डे टू डीच्या मार्फत ते संघाला विजयाकडे वाटचाल करण्याच्या लागलेले आहेत, ते म्हणजे धनगर मलाई हा संघ. तशी अचूक गोलंदाजी करावी लागेल सायगाव या संघाला. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील आपल्या गोलंदाजीमधून. फ्री हिट मिळतोय, जो दिवाळीचा बोनस ज्याप्रमाणे मिळतो त्याचप्रमाणे फ्री हिट मिळतोय. पाहूया फायदा घेत आहेत की नाही. पण एक अचूक अशी गोलंदाजी केली स्लोअरची, पण त्याचा फायदा घेता आला नाही आहे धनगर मलाईचे फलंदाजाला नितीनला. आणि वाढती धावसंख्या होते 1च्या स्वरूपामध्ये 14. इक्वल झालेले आहे, 1 धावेची गरज आहे धनगर मलाई या संघाला. व्हॅलेंटाईन डेचा जो 14 तारखेला दिवस आपण मानतो साजरा केला जातो, काही लोक करत असतात, तेवढी धावसंख्या झालेली आहे स्कोर बरोबरती आणि विजयाकडे वाटचाल केली आणि विजयी संघ होतोय तो वनडीच्या स्वरूपामध्ये धनगर मलाई. अभिनंदन दोन्ही संघांचं, विजयी संघाचं देखील आणि सायगाव संघाचं देखील अभिनंदन सहभागी झाल्याबद्दल. तरी लगेचच मी विनंती करतो घोणसे या संघाने स्वतः यजमान संघ आहे पांगलोली हा संघ आणि त्यांच्या संघाचं देखील आज सामना पाहण्यासाठी त्यांच्या गावचे अध्यक्ष सन्माननीय माजी अध्यक्ष तसेच सुनील